हॅलो फ्रेंड्स, आजच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपलं जे सेशन आहे यामध्ये आपण सूक्ष्म अध्यापनाची जी विविध कौशल्य आहेत ती अभ्यासत आहे. आणि आजच्या सेशनमध्ये आपण याच कौशल्यांमधलं जे अतिशय महत्त्वाचं आणि तुम्हाला आवडेल असं सेशन ते म्हणजे फलकलेखनाचं कौशल्य आपण आज अभ्यासणार आहोत. ह्या नावावरूनच तुम्हाला कळालं असेल की या कौशल्यामध्ये कशाचा समावेश करण्यात येतो. बरोबर, यामध्ये आहे फळाशी संबंधित असलेलं तुमचं जे लेखन कौशल्य आहे त्याचा यामध्ये समावेश केलेला आहे. पहा, आपण जी आधुनिक प्रगती केलेली आहे या काळामध्ये आता आपल्याला फलक दिसणार नाही, तर या काळ्या फळांची जागा आता व्हाईट बोर्डने घेतलेली आहे. असं जरी असलं तरीसुद्धा या फलकावरती शिक्षक काय लिहितात याला अतिशय महत्त्व देण्यात येतं. त्या आधुनिक युगामध्ये स्मार्ट शाळा जरी आपल्याला दिसत असल्या तरीसुद्धा असे काही भाग आहेत, जसे की दुर्गम भाग, डोंगराळ भाग किंवा खेड्यापाड्यांमधला काही भाग, अशा ठिकाणी शाळांमध्ये अजूनही फारशी प्रगती झालेली नाही. त्यामुळे त्या ठिकाणी फळ्यामार्फतच शिक्षण दिलं जातं मुलांना. म्हणूनच फलकलेखनाला आपल्या अध्यापनामध्ये महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. चला तर मग बघूया फलकलेखनाचं कौशल्य. फलकलेखनालाच इंग्रजीमध्ये ब्लॅकबोर्ड रायटिंग असं सुद्धा म्हटलं जातं. शाळेत किंवा वर्गामध्ये गेल्यावरती लहान मुलांची जर सगळ्यात आधी नजर कुठे जात असेल तर ती आपल्या वर्गातल्या भिंतींवरती आणि भिंतीवरती असलेल्या फळ्यावरती. फलकाचा वापर शाळेमध्ये विविध कारणांसाठी केला जातो, जसं की बाहेर नोटीस बोर्डवरती विशिष्ट सूचना किंवा बातम्या, दिनविशेष या पद्धतीने फलकावरती मजकूर लिहिला जातो. तर वर्गामध्ये शिक्षक जो काही अध्यापन करत आहे त्याच्यातली जो महत्त्वाचा आशय आहे त्यातील महत्त्वपूर्ण मुद्दे किंवा शब्द शिक्षक फलकावरती लिहितात, जेणेकरून विद्यार्थ्यांचं लक्ष केंद्रित राहील. त्याचबरोबर शिक्षकांना योग्य तो घटक व्यवस्थितरित्या समजावून सांगता येतील. फलकलेखनामध्ये नेमके कोणते असे महत्त्वाचे घटक आहे ज्यामुळे आपलं फलकलेखन प्रभावी ठरू शकते हे आता आपण बघणार आहोत. चला तर पाहूया फलकलेखनाचे प्रमुख घटक. सुवाच्यता, सुव्यवस्थितपणा आणि नेमकेपणा ही फलकलेखनाची 3 प्रमुख अंग मानली जातात. हेच फलकलेखनाचे 3 महत्त्वाचे घटक आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. या 3 घटक कौशल्यामध्ये समाविष्ट असलेल्या उपघटकांचा जाणीवपूर्वक सराव करणे म्हणजेच फलकलेखन कौशल्याचा सराव करणे होय. चला तर मग आता क्रमाक्रमाने आपण हे 3ही घटक अभ्यासूया. प्रथम आपण सुवाच्यता हा प्रमुख घटक बघू. सुवाच्यता म्हणजेच लेजिबिलिटी ऑफ हँडरायटिंग. जे लेखन सहजपणे वाचता येते त्यास सुवाच्य लेखन असं म्हणतात. म्हणजेच काय, तर जे लेखन अतिशय सहजपणे वाचता येईल त्या लेखनाला आपण सुवाच्य लेखन असं म्हणतो. बऱ्याचदा शिक्षकाचं किंवा विद्यार्थ्याचं हस्ताक्षर ज्या वेळेला चांगलं नसतं किंवा ते सुवाच्य नसतं, अशा वेळेला ते लिहिलेला मजकूर वाचताना अडचण निर्माण होते किंवा आपण एखाद्या शब्दाचं चुकीच्या पद्धतीने सुद्धा वाचन करू शकतो. म्हणूनच या शक्यता टाळण्यासाठी किंवा हे धोके टाळण्यासाठी शिक्षकाचं जे अक्षर आहे किंवा तुमचं जे हस्ताक्षर आहे, तुम्ही फलकावर जो मजकूर लिहिलेला आहे तो सुवाच्य स्वरूपामध्ये असायला हवा. या सुवाच्यतामध्ये काही उपघटकांचा सुद्धा समावेश होतो. तर आता आपण सुवाच्यतेचे जे उपघटक आहे ते पाहू. सुवाच्यतेच्या उपघटकांमध्ये 5 उपघटकांचा समावेश होतो. एक आहे अक्षर स्पष्टता, 2 अक्षरांमधील योग्य अंतर, 2 शब्दांमधील योग्य अंतर, अक्षरांचं योग्य वळण आणि अक्षरांचा योग्य आकार. आता आपण एक एक उपघटक कौशल्यांचा अभ्यास करूया. सुरुवातीला पाहूया अक्षर स्पष्टता म्हणजे काय. यामध्ये आपल्याला सांगता येईल की प्रत्येक अक्षर हे कसं असायला हवं, स्पष्ट असायला हवं. पहा, जर तुमचं अक्षरच स्पष्ट नसेल तर विद्यार्थ्यांना सुद्धा ते नीट वाचता येणार नाही आणि वाचता न आल्यामुळे विद्यार्थ्यांना आशय योग्य पद्धतीने कळणार नाही. त्यामुळे तुम्ही जे काही हस्ताक्षर फलकावर लिहित आहे ते कशा पद्धतीने असायला हवं, स्पष्ट असायला हवं. अन्यथा ते सहजपणे वाचता येणार नाही. त्यामुळे लेखन निरर्थक ठरेल. म्हणजे तुम्ही जे काही मेहनत फलकावरती लिहिण्यासाठी घेतली आहे ती सुद्धा निरर्थक ठरेल. काही अक्षरे मिळून शब्द तयार होतात. सर्व अक्षरे स्पष्ट असली तरच वाचन सुलभ होते. बघा, काही वेळेला काय होतं की तुमची जे काही अक्षरांचा समूह तुम्ही फलकावरती लिहिलेला आहे पण तो जर स्पष्टपणे लिहिलेला नसेल तर ते सामूहिक पद्धतीने वाचत असताना त्यातून वेगळा अर्थसुद्धा निघू शकतो. त्यामुळे असे धोके टाळण्यासाठी तुम्ही जे काही अक्षर लिहित आहे फलकावरती ती स्पष्ट असायला हवी. त्यानंतर पुढचा मुद्दा बघूया, तो आहे 2 अक्षरांमधील योग्य अंतर. बघा, तुम्ही जे काही अक्षरं फळ्यांवरती लिहित आहे त्यामध्ये योग्य स्वरूपाचं अंतर असायला हवं. जर 2 अक्षरं एकावर एक लिहिल्या गेली तर ती व्यवस्थित समजणार नाही किंवा त्यातून योग्य असा अर्थसुद्धा निघणार नाही. म्हणूनच 2 अक्षरामधील योग्य अंतर हे महत्त्वाचा उपघटक मानला जातो.
दोन अक्षरांमध्ये सर्वत्र समान अंतर असायला पाहिजे. काही वेळा जास्त अंतर तर काही वेळा कमी अंतर ठेवले गेले तर लेखन दिसावयास सुवाच्य दिसणार नाही आणि वाचताना सुद्धा अडचण निर्माण होईल. जर याचं योग्य नियोजनच नसेल की आपण एखाद्या अक्षरामध्ये जास्त अंतर ठेवलं आणि काही अक्षरांमध्ये कमी अंतर ठेवलं तर काय होईल, ते दिसताना चांगलं दिसणार नाही. त्यामुळेच तुमचं जे अक्षर आहे त्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये अंतर असायला हवं. तर आता आपण पुढचा उपघटक बघूया. तो आहे दोन शब्दांमधील योग्य अंतर. ज्याप्रमाणे दोन अक्षरांमध्ये योग्य अंतर असायला हवे त्याचप्रमाणे दोन शब्दांमध्ये सुद्धा योग्य अंतर असायला हवं. असं नसल्यास लेखन तुटक होते आणि त्यातून योग्य तो अर्थबोध सुद्धा होत नाही. त्यामुळे जे दोन शब्द आहे यांच्यामधलं अंतर सुद्धा सुयोग्य असायला हवं. त्यानंतर आता पुढचा मुद्दा बघूया. यामध्ये आहे अक्षरांचं योग्य वळण. आपण बघितलं की अक्षरांमध्ये अंतर असायला हवं, अक्षर हे सुवाच्य असायला हवं. त्याचबरोबर अक्षर कसं असायला हवं तर वळणदार असायला हवं. असं म्हणतात की सुंदर हस्ताक्षर हा शिक्षकाचा खरा दागिना आहे. असं शिक्षक मजकूर लिहिताना अक्षरे एका बाजूने झुकवतात, कोणी डाव्या बाजूने झुकवतात तर कोणी उजव्या बाजूने झुकवतात. परंतु असे न करता सर्व शिक्षकांनी सरळ उभ्या समांतर पद्धतीने अक्षराचं वळण द्यायला हवं. शिक्षकाने नेहमीच त्याचं अक्षर कशा पद्धतीने वळणदार येईल याचा नेहमी प्रयत्न करायला हवा. त्यानंतर आपण पुढचा आणि शेवटचा उपघटक बघूया. तो आहे अक्षरांचा योग्य आकार. बघा, जसं अक्षरांच्या वळणाला महत्त्व आहे, त्याच्या अंतराला महत्त्व आहे, तसंच त्याच्या आकाराला सुद्धा महत्त्व आहे. जर शिक्षकाने अतिशय लहान आकारामध्ये लिहिलं असेल तर तो मजकूर विद्यार्थ्यांना वाचता येणार नाही आणि जर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आकार असेल तर काय होईल, शिक्षकाला जो मजकूर फलकावर लिहायचा आहे तो संपूर्ण मजकूर त्याला फळ्यावरती लिहिता येणार नाही. त्यामुळे फलकावर लिहिलेला मजकूर विद्यार्थ्यांना वाचता येतो की नाही याची काळजी घेऊनच शिक्षकाने फलकावरती अक्षरांचा योग्य तो आकार ठरवावा. अक्षरांचा योग्य आकार हाही फलकलेखनाच्या सुस्पष्टतेचा एक उपघटकच मानला जातो. आपले लेखन वर्गातील शेवटच्या मुलाला वाचता आलं पाहिजे. याचा अर्थ अक्षरे फार लहान किंवा फार मोठेही असू नयेत, तर ती शेवटी बसणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा दिसायला हवी, ती त्याला वाचता यायला हवी, एवढी पुरेशी मोठी असावीत. ही गोष्ट सरावानेच शिक्षकाला साध्य करता येते. त्यामुळेच या बाबींकडे शिक्षकाने लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. तर ही होती सुवाच्यता या घटकातील काही उपघटक कौशल्ये. आता आपण सुवाच्यता या घटकातील उपघटक कौशल्य अभ्यासली. याच्या पुढे आपण आता बघूया फलक लेखनातील व्यवस्थितपणा हे उपघटक. फलक लेखनातील व्यवस्थितपणा म्हणजेच नीटनेस इन ब्लॅकबोर्ड रायटिंग. सुवाच्यतेप्रमाणेच फलक लेखनातील व्यवस्थितपणामध्ये सुद्धा काही उपघटक कौशल्यांचा समावेश होतो. मग यामध्ये कोणकोणत्या उपघटकांचा समावेश होतो तर पहिला आहे सरळ ओळीत लेखन करणे, त्यानंतर ओळीमध्ये योग्य अंतर ठेवणे, लेखन शुद्धता आणि लेखनाचे योग्य नियोजन करणे. चला तर मग आपण एक एक करून ही सर्व उपघटक कौशल्ये अभ्यासूया. लेखनातील व्यवस्थितपणा यामधला पहिला उपघटक आता आपण बघूया. तो म्हणजे सरळ ओळीमध्ये लेखन करणे. लेखन सरळ ओळीमध्ये असणे आवश्यक आहे. असे जर नसेल तर ते व्यवस्थित दिसणार नाही व त्यामुळे फलक लेखनाचे उद्दिष्ट सुद्धा साध्य होणार नाही. बघा, शिक्षक ज्या वेळेला फळ्यावरती लिहितात त्यावेळेला त्याचं अक्षर कसं असावं, ते कोणत्या ओळीमध्ये असावं, एका सरळ ओळीमध्ये त्याने ते लिहिलेलं असावं. बऱ्याचदा काय होतं की शिक्षक ज्या वेळेला फलकावरती मजकूर लिहितात त्यावेळेला तो सरळ ओळीमध्ये न जाता एका तिरप्या दिशेने जायला सुरुवात होऊन जाते. एकतर तो वरच्या दिशेने जातो किंवा खालच्या दिशेने जातो. त्यामुळे अशा पद्धतीने ज्या वेळेला लिहिलं जाते तेव्हा ते दिसताना व्यवस्थित दिसत नाही आणि शिक्षकाला जे उद्दिष्ट साध्य करायचं आहे ते सुद्धा त्याला साध्य करता येत नाही. बऱ्याचदा असं होतं की विद्यार्थी यामुळे तुमचं अनुकरण करायला लागतात आणि विद्यार्थ्यांना सुद्धा याच पद्धतीने तिरपं लिहिण्याची सवय लागते. त्यामुळे शिक्षकाने जे लिहिलेले आहे ती ओळ सरळ आहे की नाही याची काळजी शिक्षकाने घ्यायला हवी. आता पुढचा मुद्दा बघूया, ज्याचं नाव आहे दोन ओळीमधील योग्य अंतर. याआधी आपण बघितलं होतं की दोन अक्षरांमधील योग्य अंतर, त्याच पद्धतीने दोन ओळीमध्ये सुद्धा योग्य अंतर असायला हवं. फलकावर जे लिहायचं आहे ते आकर्षक दिसले पाहिजे. आकर्षकतेचा संबंध योग्य प्रमाणाशी आहे. लेखन प्रमाणात होण्यासाठी दोन ओळीमध्ये योग्य अंतर असलंच पाहिजे. असं काही शब्द फार मोठे आणि काही शब्द फार लहान लिहिल्यामुळे
फलक लेखनातील आकर्षकपणा कमी होतो. त्याचप्रमाणे सर्व ओळींमधील असमान अंतरामुळे सुद्धा यामध्ये परिणाम होतो. जसं आपण आधी बघितलं होतं की जर तुम्ही काही अक्षरं छोटी लिहिली, काही अक्षरं मोठी लिहिली तर यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही. त्याच पद्धतीने ज्या वेळेला तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये मजकूर फळ्यावरती लिहत आहे आणि त्या ठिकाणी जर तुमच्या ओळींमधलं जे अंतर आहे ते योग्य प्रमाणामध्ये किंवा समप्रमाणामध्ये नसेल तर ते दिसताना योग्य दिसत नाही आणि आकर्षकसुद्धा दिसत नाही. त्यामुळे तुम्ही जो काही मजकूर फळ्यावरती लिहत आहे त्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये अंतर असणं आवश्यक आहे. मग योग्य प्रमाणामध्ये अंतर असायला हवं म्हणजे काय? तुमचा एक मुद्दा संपला त्यानंतर खालच्या ओळीमध्ये तुम्ही ज्या वेळेला दुसरा मुद्दा लिहत आहे तो जर वरच्या मुद्द्याशी समरस नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही थोडं जास्त अंतर घेऊन पुढच्या मुद्द्याला सुरुवात करू शकता. पण तोच मुद्दा जर वरच्या मुद्द्याशी रिलेटेड असेल तर त्या खालचं जे अंतर आहे ते कमी स्वरूपामध्ये असेल. म्हणजे योग्य प्रमाणामध्ये नियोजन करून तुम्ही जे काही तुमचे मुद्दे आहे ते फलकावरती मांडायचे आहे आणि त्या ठिकाणी योग्य असं अंतर घ्यायचं आहे. आता येथील पुढील भाग बघूया आपण. तो आहे लेखन शुद्धता. आपण फलकावरती जे लिहितो ते व्याकरणदृष्ट्या सुद्धा शुद्ध असायला पाहिजे, नाहीतर पुष्कळ वेळा मुलेच शिक्षकांना त्यांच्यातील जे चुका आहे ते दाखवतात. असं झाल्यामुळे काय होतं, शिक्षकांची मुलांमधली जी प्रतिमा असते ती डागाळते. म्हणूनच आपण जे फलकावरती लिहू ते शुद्ध असायला हवं, ह्याकडे शिक्षकाने कटाक्षाने लक्ष द्यायला पाहिजे. लिहिण्याच्या गडबडीमध्ये असताना बऱ्याचदा शिक्षक काय लिहिलेलं आहे ते व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे की नाही हे विसरून जातात. त्यामुळे तुम्ही जे काही लिहित आहे ते व्याकरणदृष्ट्या सुद्धा बरोबर आहे की नाही, शुद्ध आहे की नाही याची काळजीसुद्धा आपण स्वतःच घ्यायला हवी. आता आपण पुढचा मुद्दा बघूया. तो आहे लेखनाचे योग्य नियोजन. काय लिहायचं आहे याचं पूर्वनियोजन असल्याखेरीज फलकावर नेमके मुद्दे येणार नाही. म्हणूनच फलक लेखनाच्या नियोजनाची गरज असते. फलक कार्य आणि फलक लेखन असे फलकावरील लेखनाचे दोन भाग पाडून जर लेखन केले तर विद्यार्थ्यांना ते उपयुक्त ठरेल. फलक कार्यात आकृत्या, रेखाचित्रे इत्यादी काढावीत तर दुसऱ्या भागामध्ये वरपासून प्रमाणबद्ध लेखन करावे. तुम्ही ज्या वेळेला अध्यापन करत असता त्यावेळेला तुम्हाला फलकावर मजकूर लिहायचा असतो, पण काही वेळेला शिक्षक तुमचा जो फळा आहे ज्यावर तुम्हाला लिहायचं आहे त्याचं योग्य नियोजनच करत नाही. त्यामुळे एक मुद्दा या बाजूला तर एक मुद्दा या बाजूला होतो. बऱ्याच शिक्षकांना अशी पद्धत असते की ते अख्खा फळा भरून मॅटर लिहून ठेवतात. त्यामुळे शिक्षक फळ्यावरती जे काही लिहित आहे ते अतिशय नियोजनपूर्वक असायला हवं. त्यामुळे असं सांगितलं जातं की शक्यतो तुम्ही जेव्हा फलकावरती लिहाल तेव्हा फळाचे दोन भाग करावे. एका बाजूला आकृत्या रेखाटाव्या आणि दुसऱ्या बाजूला त्याचं स्पष्टीकरण करावं. शिक्षक त्यांच्या पद्धतीनुसार फलकाचे दोन भाग करून त्यांना शिक्षकांना योग्य वाटेल या पद्धतीने फलकावरती मजकूर लिहू शकतात. आपण बघितलं होतं फलक लेखनातील व्यवस्थितपणा. आता आपण पुढचा घटक बघूया. तो आहे योग्य लेखीपणा किंवा नेमकेपणा. नेमकेपणा हा चांगल्या फलक लेखनाचा महत्त्वाचा पैलू मानला जातो. या उपघटक कौशल्यात काही उपघटकांचा समावेश होतो. पाठातील मुद्द्यांची योग्य गुंफण, लेखनातील आटोपशीरपणा, अवधान खेचण्यासाठी योजलेल्या क्लुप्त्या आणि पाठातील सर्व मुद्द्यांचा समावेश ही योग्य लेख काम पडताळून पाहण्याची 4 उपकौशल्ये आहेत. तर आता आपण ही उपकौशल्ये बघूया. पहिलं उपकौशल्य आहे मुद्द्यांची योग्य गुंफण. प्रभावी अध्यापनासाठी मुद्द्यांची योग्य गुंफण असायला पाहिजे. त्याचप्रमाणे प्रभावी फलक लेखनासाठी सुद्धा पाठातील मुद्दे क्रमाक्रमाने फलकावर यायला हवे. ज्या वेळेला शिक्षक वर्गामध्ये अध्यापन करतात तेव्हा असं होतं का की संपूर्ण धडा तुम्ही घेतला शिकवायला आणि एकामागे एक शिकवत गेले, तर असं होत नाही. तुम्ही आधी त्याचं काहीतरी नियोजन करतात की आधी आपल्याला हा मुद्दा घ्यायचा आहे, त्यानंतर पुढचा मुद्दा घ्यायचा आहे. मग जसं तुम्ही अध्यापनाचं नियोजन करता त्याच पद्धतीने तुम्हाला फलकाचं सुद्धा नियोजन करायचं असते की सुरुवातीला फलकावरती हा मुद्दा येईल, त्याच्यानंतर त्याचा जो सब पॉईंट आहे तो या मुद्द्याच्या खाली येईल. मग यांची योग्य पद्धतीने गुंफण शिक्षकाला त्या ठिकाणी लावता यायला हवी. त्यांचे योग्य गुंफण झाल्यामुळे काय होतं, अध्यापनामध्ये एकसंघपणा येतो. माळी ज्याप्रमाणे चांगला हार गुंफीत असताना योग्य फुले निवडतो व ती योग्य क्रमाने दोऱ्यांमध्ये गुंफतो, त्याचप्रमाणे शिक्षकांनी आपल्या अध्यापनामधले जे मुद्दे आहेत ते त्यांचा क्रम लावून त्यांचं लेखन करायला पाहिजे. त्यामुळे फलकावर उमटलेले अध्यापनाचं चित्र प्रभावी बनतं. पुढचा मुद्दा आता बघूया, लेखनातील आटोपशीरपणा. पुढचा मुद्दा बघूया, लेखनातील आटोपशीरपणा. आपण करीत असलेल्या अध्यापनातील कोणता भाग महत्त्वाचा आहे हे आधीच ठरल्यामुळे लेखनामध्ये पाल्हाळिकपणा येणार नाही व लेखन आटोपशीर होण्यास मदत होईल.
बोललेल्या वाक्यातील प्रत्येक शब्द लिहिणे वेळेच्या दृष्टीने शक्य नसते व तसे केल्यास फलक वारंवार पुसावा सुद्धा लागतो. म्हणूनच लेखन आटोपशीर असायला हवे. काही मुद्दे केवळ शब्दांच्या मार्फत फलकावर येतील, तर काही मुद्द्यांसाठी काही छोटे वाक्यसंबंध किंवा छोटी वाक्यसुद्धा लिहिता येईल. बघा, तुम्ही जे काही लिहित आहे ते कसं असायला हवं? आटोपशीर असायला हवं. काही लोकांना आटोपशीरपणे लिहिता येत नाही, म्हणजे शॉर्टमध्ये रायटिंग करता येत नाही. मग अशामुळे काय होतं, संपूर्ण वाक्य शिक्षक त्या ठिकाणी फलकावर लिहित बसतात. अशामुळे तुमचा वेळेचा अपव्ययसुद्धा होतो, विद्यार्थ्यांचं सुद्धा त्या ठिकाणी दुर्लक्ष होतं. सोबतच तुमच्या अध्यापनामध्ये पालहाळपणासुद्धा येतो. फलकावरती खूप सारा मजकूर लिहावा लागतो, त्यामुळे तुमचं जे अध्यापन आहे हे प्रभावी होत नाही. म्हणूनच शिक्षकाने या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं आणि लेखनामध्ये आटोपशीरपणा आणायला हवा. पुढचा मुद्दा बघूया, अवधान क्लृप्त्या. विद्यार्थ्यांचे अवधान खेचण्यासाठी काही पूर्वनियोजन करणे सुद्धा आवश्यक असते. जसं की रंगीत खडूचा वापर संबोध स्पष्ट करण्यासाठी करायचा किंवा काही महत्त्वाच्या शब्दांखाली खडूने अधोरेखित करायचं. जसं की समुद्र किंवा पाणी दाखवण्यासाठी तुम्ही निळ्या रंगाचा खडू वापरला, तर पाण्याचा रंग हिरवा रंग दाखवण्यासाठी तुम्ही हिरव्या रंगाचा वापर केला. असं जर केलं तर तुम्ही जे लिहिलेलं आहे ते अधिक छान प्रभावी पद्धतीने दिसेल. आकृतीमधील वेगवेगळे भाग स्पष्ट करण्यासाठी सुद्धा तुम्ही विविध रंगांच्या खडूचा वापर करू शकता. तर काही महत्त्वाचे शब्द जर तुम्ही रंगीत खडूने लिहिले तर ते विद्यार्थ्यांच्या लक्षात राहतील. त्यामुळे हा हेतू तुम्हाला अवधान क्लृप्त्यांचा वापर करून साध्य करता येईल. आता पुढचा मुद्दा बघूया, तो आहे मुख्य मुद्द्यांचा समावेश. आपल्या अध्यापनातील सर्व मुख्य मुद्दे फलकावर लिहिण्याखेरीज आपले फलकलेखन पूर्ण होणार नाही. आपल्या अध्यापनाचे दृढीकरण करण्याचा फलकलेखन हा एक प्रमुख हेतू आहे. शिकवलेल्या सर्व अध्यापनाचं दृढीकरण होण्यासाठी सर्व प्रमुख मुद्दे फलकावर येणे आवश्यक असतात. त्यामुळेच पाठाचं समग्र सर्वसमावेशक असं चित्र फलकावर पाहावयास मिळते. म्हणजे जो काही घटक तुम्ही आता शिकवलेला आहे तो तुमचा पाठ झाल्यानंतर त्यातले सर्व मुद्दे तुमच्या फलकावर असतील, तर त्यानंतर विद्यार्थी त्याचं दृढीकरण चांगल्या पद्धतीने करू शकतात. म्हणून तुमच्या सर्व मुख्य मुद्द्यांचा समावेश फलकावर असणे अतिशय आवश्यक असते. तर हे होतं योग्य लेखीपणामधली काही मुद्दे. तर ही आपण अशा पद्धतीने आपण फलकलेखनाचे जे मुख्य घटक आहे ते आपण अभ्यासलेले आहे. आता आपण पुढचा मुद्दा बघूया, ती म्हणजे फलकलेखन करत असताना कुठल्या गोष्टींचं आपण पालन करायला पाहिजे. चला तर बघूया, फलकलेखन करत असताना पाळावयाची काही पथ्ये. फलकलेखन कौशल्य शिक्षकांनी आत्मसात केल्यानंतर ते जितकं आवश्यक आहे तितकंच फलकलेखन करण्यापूर्वी किंवा फलकलेखन करत असताना काही पथ्य पाळणेसुद्धा आवश्यक असतात. त्यामुळे आपल्या अध्यापनामध्ये एक रेखीवपणा प्राप्त होतो. तर बघूया ही पथ्य कोणती आहेत. फलकलेखनास सुरुवात करण्यापूर्वी फलक स्वच्छ असल्याची खात्री करून घ्या, अन्यथा अक्षरे नीट दिसणार नाही. काय होतं की फळा जर स्वच्छ नसेल तर शिक्षकाने जो मजकूर फळ्यावरती लिहिलेला आहे तो स्वच्छपणे दिसणार नाही आणि विद्यार्थी तो नीट वाचूसुद्धा शकणार नाही. त्यामुळे फळ्यावरती लिहिण्यापूर्वी तुमचा जो फलक आहे तो स्वच्छ करून घेतला पाहिजे. दुसरा मुद्दा बघूया, फलकावरील प्रकाश योजना ही सुद्धा महत्त्वाची बाब आहे. फलकावरील लेखन चमकत नाही ना हे पाहावयास हवे. बघा, प्रकाश योजना ही फलकलेखनामध्ये महत्त्वाची मानली जाते. कारण काय होतं, जर तुम्ही जो मजकूर लिहिलेला आहे परंतु यावेळी जर फळा चमकत असेल तर अशा वेळेला विद्यार्थी तो लिहिलेला मजकूर वाचू शकणार नाही आणि तुम्ही जे लिहिलेलं आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे प्रकाश योजना कशी आहे याकडे शिक्षकाने विशेष लक्ष देऊनच त्या फळ्यावरती लिहायला हवं. तिसरा मुद्दा बघूया, लेखनासाठी पुरेसे व विविध रंगांच्या खडूचा वापर करावा, परंतु त्यांचा अतिरेकी वापरसुद्धा टाळायला हवा. बघा, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण आधी बघितलं होतं की जर शिक्षकाने रंगीत खडूचा वापर करून फलकावरती लिहिलं तर ते प्रभावी होईल. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रत्येक मुद्द्याला किंवा एक एक शब्द रंगीत खडूंचा वापर करून किंवा अतिशय रंगीबेरंगी फळा तुम्ही त्या ठिकाणी जर केला तर अशा वेळेला काय होईल, विद्यार्थी केवळ तो फळाच बघत राहील आणि तुम्ही जे काही सांगत आहे त्याकडे त्यांचं लक्षच लागणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीची चूक होणार नाही याच्याकडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्यायला हवं. तुम्हाला कुठल्या रंगाचे खडू वापरायचं आहे, ते किती प्रमाणामध्ये वापरायचं आहे याचं तुम्ही आधीच नियोजन करून घ्यायला पाहिजे. पुढचा मुद्दा बघूया, फलकलेखन करीत असताना विद्यार्थी व फलक यांच्यामध्ये उभे राहू नका. काय होतं, तुम्हाला शाळेमध्ये असताना आठवत असेल की आपण बऱ्याचदा शिक्षकांना त्यांनी लिहिलेला मजकूर वाचता येत नाही, त्यामुळे आपण त्यांना सारखं बाजूला व्हायला सांगतो. मग अशीच पद्धत तुमच्याबरोबर सुद्धा होऊ शकते. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला फलकावरती लिहत आहे
तेव्हा तो मजकूर विद्यार्थ्यांना दिसायला हवा, यासाठी त्या फलकाच्या आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये तुम्ही उभं राहू नये, म्हणजे तुमचा घटक विद्यार्थ्यांना दिसेल. त्यानंतर पुढचा मुद्दा बघूया. खडूवर फार जोर देऊन लिहू नये, त्यामुळे अक्षरांचा आकार योग्य राहणार नाही. त्यामुळे आपण किती प्रमाणामध्ये जोर देत आहे त्या खडूला, याच्याकडे सुद्धा शिक्षकाने लक्ष द्यायला हवं, म्हणजे जे अक्षर आहे त्याचा आकार योग्य प्रमाणामध्ये येईल. जर या गोष्टींचं पालन तुम्ही फलकावरती लिहत असताना केलं तर तुमच्या ज्या चुका आहेत त्या तुम्हाला टाळता येतील. तर ही होती फलकलेखन करत असताना पाळावयाची काही पथ्ये. आता आपण फलकलेखनाचं महत्त्व बघूया. यशस्वी अध्यापनासाठी चांगले फलकलेखन करता येणे अत्यंत आवश्यक आहे, हे तुम्हाला आता लक्षात आलंच असेल. काही पुढचे मुद्दे बघूया की ज्यामुळे तुम्हाला अजून लक्षात येईल की फलकलेखन का महत्त्वाचं आहे. चला तर मग पहिला मुद्दा बघूया. विद्यार्थ्यांच्या काही कठीण संबोधाचे आकलन वाढवण्यासाठी फलकलेखन अतिशय उपयुक्त ठरतं. आकृत्यांच्या सहाय्याने कठीण संबोध फलकाच्या माध्यमातून स्पष्ट करता येतात आणि त्यामुळे शिक्षकाला अधिक बोलण्याची आवश्यकता राहत नाही. फलकावर नेमक्या खुणा करून काही संबोधाचे स्पष्टीकरणसुद्धा अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने करता येते. जसं की विज्ञानातील किंवा गणितातलं एखादं सूत्र किंवा प्रमेय, आकृत्या, भौमितिक आकृत्या यांचं रेखाटन ज्यावेळेला शिक्षक फळ्यावरती करतात, त्यातून त्या विषयाचं स्पष्टीकरण अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षकाला करता येते. पुढचा मुद्दा बघू. कथन केलेल्या माहितीचे दृढीकरण करण्यासाठी फलकाचा चांगला उपयोग होऊ शकतो. जसं की तुम्ही तोंडी एखादं कथन केलेलं आहे, त्याचं दृश्यचित्र विद्यार्थ्यांना फलकावरती बघायला मिळालं तर त्याचं दृढीकरण चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. त्यामुळे फलकावरती लिहिलेला मजकूर किंवा फलकलेखन या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं. म्हणजे तुम्ही जे काही बोलत आहे ते त्याच स्वरूपामध्ये फळ्यावरती सुद्धा लिहिलेलं आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचं दृढीकरण चांगल्या पद्धतीने होतं. आता पुढचा मुद्दा बघूया. शिक्षक सारखे बोलत राहिल्यामुळे मुलं कंटाळतात. मुले एकाच गोष्टीवर फार काळ अवधान टिकवू शकत नाही. यासाठी शिक्षकाने जर स्पष्टीकरण करत असतानाच एखाद्या मुद्द्याचं लेखन फळ्यावरती केलं किंवा सूत्र लिहिण्यासाठी फळ्याचा वापर केला, एखादी आकृती काढली, एखाद्या मुद्द्याचं स्पष्टीकरण जर फळ्याच्या आधारे केलं तर विद्यार्थ्यांच्या संवेदन लक्षामध्ये सुद्धा बदल घडून येतो आणि विद्यार्थ्यांना चांगलं आकलनसुद्धा होतं. तसेच फलकामुळे नैसर्गिकरित्या संवेदन लक्षामध्ये बदल करण्याची संधीसुद्धा शिक्षकाला मिळते. पहा, लहान मुलं अतिशय चंचल असतात किंवा बऱ्याचदा असं होतं की शिक्षक जो घटक शिकवत आहे तो त्यांना रटाळवाणा वाटतो. मग शिक्षकाने जर केवळ एकाच जागी उभं राहून शिकवलं, त्यापेक्षा त्याने जर मध्ये मध्ये फलकावरती काही मजकूर लिहिला तर विद्यार्थ्यांना ते अतिशय जास्त आवडायला लागतं आणि त्यांचं लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी मदत होते. पुढील मुद्दा बघूया. शिक्षकांचं लेखन नीटनेटके आणि सुस्पष्ट झाले की विद्यार्थी देखील शिक्षकांचं अनुकरण करून त्यांचे स्वतःचे लेखन सुधारतात. जशा पद्धतीने शिक्षकाने फळ्यावर लिहिलेलं आहे त्याचंच अनुकरण करण्याचा प्रयत्न विद्यार्थी करत असतात. जर शिक्षकाचं हस्ताक्षर चांगलं नसेल तर विद्यार्थ्याला सुद्धा प्रेरणा मिळत नाही, परंतु एखाद्या शिक्षकाचं जे हस्ताक्षर आहे ते खूप सुंदर असेल तर विद्यार्थीसुद्धा त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. शिक्षकांच्या हस्ताक्षराचा परिणाम विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षर सुधारण्यावरती होतो. यातूनच वळणदार अक्षरांचा आकार कसा असावा याचं अनुकरण करण्याची संधी विद्यार्थ्यांना आपोआपच मिळते आणि विद्यार्थ्यांचं हस्ताक्षर सुधारण्यास मदत होते. या मुद्द्यांवरून तुम्हाला फलकलेखनाचं महत्त्व लक्षात आलंच असेल. तर अशा पद्धतीने आज आपण फलकलेखन म्हणजे काय, फलकासाठी कुठले कुठले घटक महत्त्वाचे असतात, फलकलेखन करताना तुम्ही कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी, सोबतच फलकलेखनाचं महत्त्व काय आहे हे घटक आपण अभ्यासलेले आहेत. पुढील सेशनमध्ये आपण पुन्हा एका नवीन कौशल्याचा अभ्यास करूया. तोपर्यंत टेक केअर. बाय.